आज आपण बनवूया गाईच्या दुधापासून खरवसच्या वड्या। खरवस हे गावाकडे मिळून जातं आपल्याला, पण आता दूध डेऱ्यांमध्ये पण ते मिळायला लागलेलं आहे। रेसिपी जरूर ट्राय करा। अतिशय सोप्या पद्धतीने मी ते बनवून दाखवलेले आहे। अतिशय पौष्टिक असतात त्या वड्या, त्यामुळे खरवस आणून वड्या बनवायच्या आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे। नमस्कार, छाया रेसिपीच्या किचनमध्ये मी छाया येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत खरवसच्या वड्यांची रेसिपी शेअर करणार आहे। आज माझ्याकडे गाईच्या दुधाचा खरवस आलेला आहे। त्या वड्या खूप पौष्टिक असतात। अधूनमधून खरवस आणायचा आहे आणि मिळाला तर वड्या ह्या जरूर बनवायच्या आहेत। रेसिपी जरूर ट्राय करायची आहे। आवडली तर लाईक करायची आहे, जास्तीत जास्त शेअर पण करायचे आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे। इथे आपण गाईचा खरवस घेतलेला आहे, म्हणजेच गाईच्या दुधाचा चीक घेतलेला आहे। आता यामध्ये आपण साखर घालायची आहे। हा 1 लिटर चीक आहे पूर्ण, आणि गोडाचं प्रमाण हे तुमच्या पद्धतीने कमी जास्त करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ घातला तरी चालेल। यात आपण 2 वाटी साखर घालूया, ही 1 वाटी। आणि ही दुसरी वाटी। 2 वाट्या मी साखर घातलेली आहे। आता यामध्ये आपण वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकूया थोडेसे, आणि केशर घालूया थोडं। हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। यातली साखर ही व्यवस्थित वितळून गेलेली आहे। आता आपण यामध्ये वेलची पावडर आणि केशर घालूया। आपण हे 2 वेळा करून बनवूया, कारण हे जास्त आहे आणि माझ्याकडे जे भांडं आहे ते छोटं आहे, त्यामुळे मी आधी अर्ध बनवणार आहे आणि नंतर अर्ध बनवणार आहे। आधी आपण ते भांड्यात काढून घेऊया। आता आपण ह्या भांड्यात त्याला काढून घ्यायचं आहे। हे छोटंसं भांडं आहे माझ्याकडे। तुम्ही स्टीलच्या डब्यात किंवा ताटात बनवलं तरी चालेल। आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया आणि केशर पण घालूया। अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे। आणि थोडं जायफळ किसून टाकायचं आहे। जायफळमुळे वड्यांची टेस्ट अजून छान होईल। आता यामध्ये थोडं केशर घालूया। 4-5 काड्या केशर टाकायचं आहे। थोडं पसरवून टाकायचं, म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित स्प्रेड होतं। आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया, इडलीच्या भांड्यात। इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि 1 लिंबाची फोड टाकून दिलेली आहे, त्यामुळे भांडं स्वच्छ राहतं। आता त्यामध्ये ही प्लेट टाकून दिलेली आहे मी, आणि यावरच आपल्याला ते चिकाचं भांडं ठेवायचं आहे। आणि यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स टाकूया। आता यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता असं एकत्र बारीक कापून घेतलेलं आहे, आणि ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकते आहे। हे ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आता यावर मी 2 झाकणं घालणार आहे। एक चिकात पाणी पडू नये म्हणून त्याच्यावर ठेवणार आहे, आणि दुसरं म्हणजे इडलीच्या भांड्याचं झाकण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे।
आणि 10 मिनिटांनी आपण याला बघायचं आहे. इथे आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण याला उघडून बघूया आता. बघा किती छान झालेला आहे चीक. पूर्णपणे शिजून गेलेला आहे. मी सुरी टाकून दाखवते तुम्हाला. बघा अगदी क्लीन सुरी निघालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि त्याला खाली घेऊया. गॅस बंद करायचा आहे. याला मी खाली घेतलेला आहे. आता याला आपण गार झाल्यानंतर कट करूया. गार झाल्यानंतरच कापायचं आहे, म्हणजे वडी व्यवस्थित बाहेर येते. हा डबा तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. फ्रीजमध्ये ठेवल्यावर वडी पटकन निघते. मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा किती छान शिजलेलं आहे ते आणि टेक्स्चरही त्याचं छान झालेलं आहे. अशा पद्धतीने खिरोजा शिजवायचा आहे, म्हणजेच खरवस शिजवून घ्यायचं आहे. खरवस मिळालं तर नक्की आणायचं आहे. या वड्या अतिशय पौष्टिक असतात, त्यामुळे नक्की बनवायच्या आहेत. इथे हे थंड झालेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊया. याच्या साईड्स आपण सुरीने मोकळ्या करून घेऊया आधी आणि मग त्याला कट करूया. इथे माझ्याकडे आईस्क्रीम स्टिक आहे, आईस्क्रीम खाण्याचा चमचा. त्याच्याने मी वड्या काढणार आहे, म्हणजे त्या व्यवस्थित निघतील. इथे डब्यात खालचं उरलेलं आहे, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण सुरुवातीचं पण बनवलेलं बघूया. मी 2 वेळा करून ते बनवलेलं आहे. सुरुवातीच्या बनवलेल्या मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवते. बघा किती छान वड्या झालेल्या आहेत आपल्या. आता आपण त्या सुरुवातीच्या बघूया. आता ह्या आधी बनवलेल्या होत्या मी. ह्या दोन्ही वड्या आपल्या छान तयार झालेल्या आहेत.
रेसिपी जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन रेसिपीत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. टेक केअर टू ऑल.